सांगली जिल्हा परिषदेत पाठिंब्यावरून राष्ट्रवादीमध्ये दुफळी, नेत्यांमध्ये कलगीतुरा. संजय पाटील, निशिकांत पाटील आमने सामने. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेत कोणाला पाठिंबा द्यायचा या विषयावरून राष्ट्रवादी अजित पवार पक्षात दुफळी निर्माण झाली आहे. जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि माजी खासदार संजय पाटील यांच्यातील मतभेद जाहीर झाल्याने पक्षात उभी फूट पडल्याचं दिसत आहे. पक्षनेते माजी खासदार संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, शिवाजीराव नाईक, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्र अण्णा देशमुख आदी नेते बहुमतासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याच्या मानसिकतेत आहेत. जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी मात्र प्रदेश अध्यक्षांच्या सूचनेनुसार निर्णय घ्यावा अशी भूमिका घेतली आहे. प्रदेश अध्यक्षांनी स्थानिक स्थिती पाहून निर्णय घ्यावा अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नेत्यांनी महाविकास आघाडीला पाठिंब्याची भूमिका घेतली असली तरी तसा अधिकृत निर्णय प्रदेश अध्यक्षांना कळवलेला नाही. त्यासाठी मुंबईत बोलवलेल्या बैठकीला जिल्ह्यातील नेते गेले नाहीत. या दरम्यान जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी म्हटलं आहे की राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार नवनिर्वाचित सदस्यांचा गट स्थापन करण्यात आलेला आहे. गटस्थापनेच्या अर्जावर जिल्हाध्यक्ष या नात्याने आवश्यक या ठिकाणी माझी स्वाक्षरी आहे. अर्ज सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात यावे असा दूरध्वनी माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला आहे. त्यामुळे मी स्वतः उपस्थित राहिलो होतो. गटनोंदणीच्या फाईलमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी पुरेशी काळजी घेतली. पक्षाच्या पहिल्या बैठकीपासून आज अखेर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेश अध्यक्ष तटकरे यांच्याशी चर्चा होऊनच वेळोवेळी निर्णय घेतले आहेत. यापुढे याच पद्धतीने कार्यवाही करण्याचा निर्णय कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.